प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण आत्मरूपी अनवधारण जेथून उद्भवे जनन मरण सर्वानर्थ निदान जे मोह म्हणजे मिथ्या ज्ञान अनात्म ठाई आत्माभिमान तोच मृत्यू विद्वज्जन लक्षण करितात साई कथा सागर मंथन करिता साई कथा कथन गोडी जिची नित्य नूतन श्रोत्यांचे अधःपतन चुकेल साईंचे गुणमय स्थाळ स्वरूप त्याचे करिता ध्यान अमूप प्रकटेल सूक्ष्मतम आत्मस्वरूप होऊन लोप सगुणाचा न होता सगुण रूपी प्रवेश कळेना आत्मज्योतिष परब्रह्म जे निर्विशेष दुर्बोध निशेष जाणावया जेणे दावून आपुली पाऊले प्रेमे निज भक्त भाविक बळे देहीच असता विदेही केले परमार्था लाविले अकळपणे सागरासी देता आलिंगन सरिता विसरते सरितापण तैसा भक्त येता शरण नुरविसी दुजेपण भक्ताचे दोन्ही दीप एक होती एकमेका आलिंगन देती तात्काळ हारपे द्वैतस्थिती एकची दीप्ती एकत्वे कर्पूर सोडून त्याची धृती सूर्या सोडून त्याची दीप्ती कनका सोडून त्याची कांती राहील का निश्चिती वेगळी जैसी सागरी रिघे सरिता सागरची होऊन ठाके तत्वता अथवा लवण सागरी रिघता सागरी समरसता तात्काळ तेणे परी येता साई पदी शरण भक्ता माझी नुरे दुजेपण भक्त होती समसमान त्यागून मी पण आपुले जागृती स्वप्न अथवा सुषुप्ती तिही माझी लकवण्याही स्थिती जाहलिया साईमय वृत्ती संसार निवृत्ती काय दुजी असो आता येऊन लोटांगणासी हेची मागतो पायांपाशी तुझ वीण अन्यत्र या वांछेसी जाऊन देसी एकसरी ब्रह्मादि स्तंभ पर्यंत घटमठी सबाह्य आकाशवत परिपूर्ण जो सर्व भूतांत विषमता यत्किंचित जो नेणे सकळ भक्त ज्या समसमान जो नेणे माना अवमान प्रिया प्रिय नेणे जयाचे मन जयान विषमपण तिळभर शरण रिघू त्या साई समर्था जो निजस्मरणे दे सर्वार्था त्याच्या चरणी अखंड माथा ठेवून कृतार्था होऊ की आता श्रोते सज्जन भक्त प्रवर सर्वा माझा नमस्कार तुम्ही थोर मित्राचार विनवितो साचार ते परिसा मासोमासी काढून अवसर कथा परिसल्या ज्या हा काळवर त्या जयाच्या तयाचा विसर नेदा क्षणभर पडावया आपण जो जो सप्रेम चित्ता परिसता या साईच्या कथा तो मी जो येथील वक्ता तया उल्हासता दे साई तैसे जै श्रोते न दत्तावधान वक्तान केव्हाही सुप्रसन्न परस्परांच्या प्रसन्नते वीण वाऊगा क्षीण श्रवणाचा परम दुस्तर भवसागर उसळती मोहाच्या लाटा अनिवार आदळती अविचार तटावर पाडिती तरुवर धैर्याचे वाजतो अहंकाराचा वारा तेणे हा डहुळे सागर सारा क्रोध द्वेषादी महामगरा मिळे जै थारा निर्भयपणे मी माझे हा मगर वासना विकल्प भवरे अपार निंदा असूयादी जेथे तिरस्कार असंख्य जलचर तळपती ऐसा जरी हा सागर भयंकर अगस्ती रूपे प्राशी गुरुवर तयांचे जे चरण रज किंकर तयान लव मात्र भय त्यांचे म्हणून साई समर्थ सद्गुरु होऊन या भवाब्धीचे तारू
आम्ही जे केवळ कास धरू त्या सर्वांस उतरू पैल पार. महादुस्तर हा भवार्णव करा साई चरणांची नाव. दावील निर्भय पैल ठाव पहा नवलाव निष्ठेचा. पाळिता या ऐशा व्रता भासेन संसार दुःख तीव्रता. लाभन अन्य येणे परता सेव्य समर्थता ती हीच. साई चरणी अत्यंत भक्ती नयनी कोंदो साई मूर्ती. साईच दिसो सर्वाभूती ऐसी ही स्थिती भक्ता येवो. होऊन या स्वच्छंदवर्ती पूर्वजन्मी पावलो च्युती. आता तरी लाभो सद्गती संग निर्मुक्ती ये अर्थी. पाठीसी असता श्री समर्थ कोणीही लावू न शके हात. ऐसिया निर्धारे जे निर्धास्त धन्य ते भक्त साईंचे. असो आता येते मन धरून या बाबांच्या चरण. करावी तयास एक प्रार्थना सकल भक्तजना कारणे. की हा ग्रंथ सर्वा घरी असावा नित्य पाठांतरी. नियमे प्रेमे पारायण करी संकटे वारी तयांची. होवोनिया शुचिरभूत प्रेम आणि श्रद्धायुक्त. वाचील जो हा 7 दिसात अनिष्टे शांत तयांची. तो हा अध्यात्म तंतूंनी विणिला कृष्ण ब्रह्म कथाही भरला. ब्रह्मात्मैक्य रसी तरतरला अपूर्व उथळला अद्वैती. या नाथ काव्य नंदनवनी 32 खणांची या वृंदावनी. या गोड मनोहर सदुग्धानी ज्ञानी अज्ञानी रमताती. करिता हे सच्चरित श्रवण अथवा नेमे पारायण. करीतील साई समर्थ चरण संकट निवारण अविलंबे. धनेच्छूसी लाभेल धन शुद्ध व्यवहारी यशपूर्ण. फळ येईल निष्ठे समान येईना भावावीण अनुभव. आदरे करिता ग्रंथ वाचन साई समर्थ सुप्रसन्न. करी अज्ञान दारिद्र्य विच्छिन्न ज्ञान धन संपन्नता देई. ग्रंथरचनी साई संकेत तैसेच तयाचे गुप्त मनोगत. होईल जो तच्चरणानुरक्त धन्य त्या जीवित भक्ताचे. चित्त करून या सुसमाहित नेमनिष्ठ हे सच्चरित. वाचावा एकतरी अध्यायनित होईल अमित सुखदायी. जयामनी स्वहित विचार तेणे हा ग्रंथ वाचावा साचार. जन्मोजन्मी साईंचे उपकार आनंद निर्भर आठवील. गुरुपौर्णिमा गोकुळ अष्टमी पुण्यतिथी रामनवमी. या साईंच्या उत्सवी नियमी ग्रंथ निजधामी वाचावा. जैसा जैसा संग चित्ती तैसी तैसी जन्मप्राप्ती. अंते मती तैसी गती शास्त्र संमती या लागी. भक्तांचा आधार श्री साई त्यावीण विघ्ने न पडती ठाई. लेकुरा लागी कनवाळू माई येथ नवलाई कायती. काय वानू कथा या परती शब्दची जेथे पावती उपरती. वाटे रहावे मौन वृत्ती योग्य स्तुती ती हीच. तरी तीव्र मोक्षेच्छा मनी धरून शुभ कर्मेच नित्य करून. श्रवणादी नवविध भक्तीचे सेवन केलिया शुद्धांतःकरण होईल. हे न सद्गुरु प्रसादावीण तया वीणना परतत्व ज्ञान. ब्रह्मैवाहम नित्यस्मरण गुरुनिष्ठा प्रवण तो होय. संबंध जैसा पिता पुत्र गुरु हे उपमा नाम मात्र. पिता करी इह सुखा पात्र गुरु इहामुत्र सुखदाता. पिता अर्पील क्षणिक वित्त गुरु अर्पील क्षयातीत. अविनाश वस्तू करील प्रतीत अपरोक्ष हातात देईल. माता 9 मास पोटी धरी
जन्म देता घाली बाहेरी गुरुमातेची उलटी परी बाहेरील भीतरी घालील अंती गुरु गुरु स्मरण करिता शिष्य निशंक लाधेल सायुज्यता मग तो स्वयं गुरुने हाणिता पूर्ण ब्रह्मता लाधेल गुरु करीचा आघात करील जन्म मरण निःपात गुरु करिता देहाचा अंत कोण मग भाग्यवंत या परता खड्ग तोमर फरश शूल इत्यादी हाती घ्यावे लागेल आघात पडता शुद्धी असेल मूर्ती मग दिसेल सद्गुरूची कितीही करा देहाचे जतन केव्हा तरी होणार पतन मग तयाचे गुरुहस्ते हनन पुनर्जनन हारक मारा मरे मरे तो मार छेदा माझा समूळ अहंकार जेणेन पुनर्जन्म येणार ऐसा मज दुर्धर द्या मार जाळा माझे कर्मा कर्म निवारा माझे धर्माधर्म जेणे मज होईल सुख परम